नमस्कार मंडळी, सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जर वेळेवर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलेला असेल आणि आपल्याला रिफंड येणे बाकी असेल तर तो रिफंड आपल्याला कधी मिळणार, किती दिवसात मिळणार आणि तो व्याजासह मिळणार का, याबद्दल सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रो, आपण आपला जर इन्कम टॅक्स वेळेवरती रिटर्न केलेला असेल, भरलेला असेल आणि आपण जर आपल्या रिफंडची वाट बघत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण आपण इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केल्यानंतर सहसा 10 दिवस ते 1 महिन्याच्या दरम्यान आपल्याला तो रिफंड मिळत असतो. पण जर तुमचा इन्कम टॅक्स रिफंड अजून आलेला नसेल तर आपण कुठली काळजी करण्याचं कारण नाही आहे. कारण सरकार करदात्यांना विलंबित परताव्यावर व्याज देत आहे आणि हा परतावा जर आपल्याला मिळाला नाही तर आपल्याला किती व्याज त्यावरती सरकार देणार हे आपण पाहूया. आपल्याला जवळपास सरकार हे महिन्याला 0.5% म्हणजेच वार्षिक 6% व्याज हे आपल्याला जो परतावा मिळणार असतो, रिफंड मिळणार असतो, त्यावरती देत असतं. यासाठी एक महत्त्वाची अट म्हणजे आपण वेळेवरती टॅक्स आपला रिटर्न भरणं गरजेचं आहे. आणि हे व्याज जे आहे ते 1 एप्रिलपासून आपल्याला ज्या दिवशी रिफंड मिळणार आहे त्या दिवसापर्यंत व्याजासह सरकार हे आपल्याला त्या परताव्यावरती व्याज देत असतं. मित्र, फक्त यात एक महत्त्वाची अट अशी आहे की आपला जो परतावा आहे तो एकूण कराच्या 10% पेक्षा कमी असायला नको आहे. कारण 10% पेक्षा कमी जर परतावा असेल एकूण टॅक्सच्या तर त्यावर कोणतंही व्याज मिळत नाही, परंतु तो परतावा किंवा तो इन्कम टॅक्स जादाचा भरलेला आपल्याला रिफंड होऊन जातो. तर अशा प्रकारे काही घाबरून जायचं कारण नाही आहे. आणि आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलंच की आपला जर टॅक्स फाईल केलेला असेल वेळेवर तर नक्कीच आपल्याला व्याजासह तो आपल्याला रिफंड होणार आहे. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे इतर करदात्यांनासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती होईल आणि त्यांनासुद्धा दिलासा मिळेल. धन्यवाद.